मग फाशी घ्यायची वेळ आली आता काय करा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देडूप गावातील शेतकरी बालाजी हेंद्रे यांनी 3 जून रोजी नवा मुंढा येथील बालाजी कृषी सेवा केंद्रामधून इनोवेज 108 सोयाबीन वाणाचे 3 बॅग घेतल्या. पेरणी झाली, पाऊसही वेळेवर आला, पण बियाणं उगवलंच नाही. शेतकऱ्यांनी आशा गमावल्या आणि आता फसवणूक झाल्याची खात्री झाली. सुरुवातीला कृषी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण बालाजी हेंद्रे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल केल्यावर प्रशासन हललं. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कृषी विभागाचा फौजदारी दस्तावेज घेऊन देडूप शिवारात पंचनाम्यासाठी पोहोचला. यासोबतच 80 वर्षीय चिमाबाई थोरात यांनीही ईगल कंपनीच्या बियाण्यांविषयी तक्रार करत अर्धापूरमधील धनंजय कृषी केंद्रावर कारवाईची मागणी केली आहे. किती एकर वावर आहे? ह्या 2 एकर. तुमचे वय काय आता? आता मग वय असं 60-70. तर कोणतं सोयाबीन पेरलं होतं? काय झालं या वावरात? ते म्हणाले ते इंगल काय म्हणाले, इंगलच म्हणाले ते इंगल इंगल म्हणून दिलं, काहीच निघलं नाही वावरात. काय करा. तुम्ही गेलते की नाही व्यापाऱ्याकडे? हा गेलं होतं. हा. काय करू म्हणजे आम्ही काय करावं म्हणजे हा. आता तुमचं तुम्ही पाहून घ्या, आम्ही काय करा असं म्हणले. तुम्ही म्हणले बोगस आहे बियाणं काय आहे? हो म्हणल्या ते, हा. तर नाही म्हणले आम्ही काय करा म्हणजे जा म्हणले. मग आता त्या अधिकाऱ्यापाशी अधिकारी गेलते का? गेले होते की बघ, नाही गेलो मी. भेटले नाही तुम्हाला? भेटलीच नाही. आता आपल्याला काय भेटणार. आता तुमची मागणी काय राहील आता? मागणी माझ्या वावरात काय पडे किती पडे ते मला 10-20 हजार रुपये पडले. 20,000 रुपये पडले. शेतकरी बालाजी हेंद्रे म्हणतात, आम्ही खूप मेहनतीनं पेरणी केली, पण बियाणंच निकृष्ट दर्जाचं निघालं. कर्ज काढलं आणि आता जमीनच ओसाड आहे. दोषींवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. आम्ही बी सोयाबीनच्या बॅगा पेरल्या होत्या इनोवेज 108, परंतु ते तिन्ही बॅगामध्ये काहीच निघालं नाही. अक्षरशः सगळं बोगस कारभार चालू आहे आणि कृषी विभागाचं पण काही लक्ष नाही व्यापाऱ्यावर, आणि याच्यामध्ये देशोधडीला लागायला शेतकरी. कुठलं सरकारचं पण नियंत्रण नाही. आधीच पावसानं दुबार पेरणीचं संकट आलंय आणि त्यातल्या त्यात आता हे बियाणं सुद्धा भेसळ निघाले. शेतकऱ्यांनी करावं तरी काय, हा फार गंभीर प्रश्न शेतकऱ्यावर पडलेला आहे. बघा, एकूण बॅगा किती होत्या गावात, किती निघाल्या आपल्याला? आता आमच्या गावामध्ये जवळपास एक 7-8 जण शेतकरी, आता मी इथं नांदेडून घेतलं होतं, काही जणांनी अर्धापूरून घेतलं होतं. आमच्या 7-8 जणांच्या बॅगा सर काहीच निघाले नाही. अक्षरशः त्या रानामध्ये एक बी सुद्धा निघाला नाही. मुख्यमंत्री साहेबांना याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालावं, कृषी मंत्री साहेबांना याच्यात वैयक्तिक लक्ष घालावं आणि जे बोगसगिरी करणारे जे व्यापारी आहेत यांच्यावर कठोर कारवाई करावं, यांच्या दुकानाला टाळे ठोकावं आणि आमचं जे काय नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई आम्हाला त्यांनी देण्यात यावी, ही फक्त आमची एवढीच विनंती आहे. तुम्हाला वाटते का बोगस बियाणे? सर, सरच बोगस बियाण्याचा कारभार चालू आहे सर नांदेडमध्ये. कोणती तुमची कृषी विभागाची जे चौकशी, ते काय जे पथक आहे, हे काहीच काम यांचं ऍक्च्युली ग्राउंड लेवलला काहीच नाही सर. तिकडे पहा, तिकडे सगळ्या बॅगा बोगस यायला येतात, बाहेरच्या बियाणं लोक भेसळ करून विकायला येतं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास व्हायला सर. सर्वसामान्य शेतकरी याच्यामध्ये फसायला येतं. या प्रकरणी विभागीय कृषी अधिकारी शिरफुले यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही या प्रकरणी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे, दोषी सापडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले. मी शिरफुले, उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड. काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्या तालुका कृषी अधिकारी अर्धापूर कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या, सोयाबीन उगवलं नाही म्हणून. त्या अनुषंगानं आम्ही आज समितीचा दौरा आयोजित केलेला आहे आणि त्या दौऱ्याच्या अंतर्गत आम्ही जे तक्रारदार शेतकरी आहेत त्यांच्या शेताला व्हिजिट करत आहोत. प्रथम शेतकरी जे आहेत या चिमाबाई
चंपती थोरात यांच्या शेतावर आलो असता पाहतोय आम्ही की बियाणं उगवलेलं नाहीये पुरेशा प्रमाणामध्ये. आता ह्याचे निरीक्षण करून आणि त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या बियाण्याचे नमुने काढून आम्ही काही निष्कर्षापर्यंत पोहोचू आणि त्याप्रमाणे त्यांना त्याचा अहवाल देण्यात या येईल. गावामध्ये एकूण किती बॅगा निघाल्या असं? आता तर आपण आलोय इथं आता ह्या सध्या या 2 बॅगाची एक तक्रार आहे आणि बालाजी हेंद्रे म्हणून आहेत त्यांच्या 3 बॅगाची तक्रार आहे सध्या कार्यालयास प्राप्त झालेली. तुमच्या विभागाकडून काय चौकशी होणार कसं कसं? जर बियाणाचा दोष असेल तर त्याप्रमाणे त्यांना त्याचा अहवाल देण्यात येईल.